नमस्कार मित्रांनो, विना व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। मी एक वेगळ्याच पद्धतीची भाजी करणार आहे, वांग्याची। त्याला लागणारं साहित्य, ही वांगी आहे ना, ती अशी कापून घ्यायची। छान अशी कापून घ्यायची, 4 भाग करायचे। बघू शकता तुम्ही, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि साहित्य पण जास्त काही लागत नाही याला। आणि एक विशेष म्हटलं तर ही भाजी 2-3 दिवस पण टिकून राहते। बघू शकता, तेल टाकत आहे मी कढईमध्ये। अगदी कमी साहित्यामध्ये बनणारी चविष्ट अशी झमझमीत भाजी आहे। करून बघा, नक्की ट्राय करा। स्वच्छ धुतलेलं आहे मी मिठाच्या पाण्यामध्ये वांगी। छान तेलामध्ये शिजू द्यायचं आणि 5 मिनिट झाकण लावून ठेवायचं। आणि ही मसाला खोबरा किस आहे, मीठ, धने जिरा, लाल तिखट, अद्रक लसण, किती नरम झालेली आहे बघा तेलामध्ये। खूप छान लागते, चविष्ट आहे भाजी। परतून घ्यायची तेलामध्ये आणि 5 मिनिट शिजू द्यायची। वांग शिजलेलं आहे तेलामध्ये, एकदम नरम पडलेलं आहे। वांग्याची चटणी पण म्हणू शकता तुम्ही याला। झालेलं आहे, नरम झालेलं आहे। चमचमीत आणि झणझणीत, कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळामध्ये तयार होणारी झटपट वांग्याची भाजी। एकदा नक्की ट्राय करा। आणि आणखीन 2 मिनिट शिजू द्यायचं आहे। आणि कोथिंबीर घालायचं भरून। कोथिंबीर टाकल्याने आणखीन चविष्ट लागते भाजी। आणि माझी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही। किती सुंदर दिसून राहिलेला, किती सुंदर कलर आलेला आहे। नक्की ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग। धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल।